पहिल्यांदा ॲक्चुअली म्हणजे तो स्पार्क म्हणतात ना, तो प्रोमो बघितलेला मी आमच्या सीरियलचा. दख्खनचा राजा ज्योतिबा या सीरियलमध्ये आम्ही एकत्र काम केलं. ओके. तर त्याच्यामध्ये कसं होतं, की ज्योतिबा आधी लहान होता, तेव्हापासून हां. माझं शूट सुरू झालं होतं आणि तिचं नंतर लागणार होतं. कारण की मोठा ज्योतिबा झाल्यानंतर ती येणार होती वेगवेगळ्या ओके. माईमध्ये. तर प्रोमो बघितलेला मी. त्यावेळी तो मोठा ज्योतिबा येणार होता त्यावेळेला. त्यावेळेला असं प्रोमो बघून वाटलं, की अरे ही कोण आहे? मी पहिल्यांदा बघितली हं. ती. पहिल्यांदाच प्रोमोतच बघितलं मी हं, तिला हं, हं. आणि खूपच सुंदर दिसत होती ती. तर तेव्हाच वाटलं, अरे छान आहे ही पहिल्यांदा बघितली. कोण आहे? काय माहिती? आणि त्यानंतर ती आली. तर तिचं एक वैशिष्ट्य माहिती आहे, की ती चष्म्याशिवाय वेगळी दिसते आणि चष्मा घातल्यावर वेगळी दिसते. अच्छा. तर ती नॉर्मल लाईफमध्ये चष्मा वेगळा आहे. तर ती सेटवर ज्यावेळी पहिल्यांदा आलेली तेव्हा चष्मा घालून होती. सो मी हं. पहिल्यांदा ते ओळखलीच नाही, की ही मुलगी तीच आहे. अच्छा. त्यानंतर तिचा तो लूक सगळा झाला आणि ती पुन्हा सेटवर आली तेव्हा अशी ही तीच आहे. ओके. आणि मग पहिल्यांदा काय आमची खूप हाय हॅलो आणि अशी बेसिक नॉर्मल फ्रेंडशिप झाली. ओळख हां. असं. पण नंतर मैत्री खूप छान झाली आमच्यामध्ये आणि देन थिंग्स फॉरवर्ड.